नमस्कार मंडळी. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहेत फिरायला. सोबत हे आंध्राचे कार्यकर्ते आहेत. हॉटेलच्या बाजूचा एक कसा नजारा आहे आणि बाजूला एक ग्राउंड आहे, तिथं आपण फिरायला चाललेलो आहेत. आपल्या सोबत आहेत मिस्टर कृष्णाभाऊ आणि वडापाव, महाराष्ट्र वडापाव. गिरीबाई. हाय, नमस्कार मंडळी. अशा या निसर्गरम्य वातावरणात हॉटेलच्या समोरचा सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, निवांत क्षणी फिरत असताना आपल्याला समोर असं छोटस तळ कसं गावाकडे असतं तशा टाईपचा नजारा समोर दिसतोय. बघू शकता बाजूला अशी बाकडी वगैरे टाकलेली आहे, जी येणारी जाणारी मंडळी निवांत क्षणी इथं बसू शकतात. खूप सुंदर असा नजारा आहे. सुट्टीच्या दिवशी बरीच लोक अशा प्रकारे स्केटिंग करायला येत असतात. पाठीमागं बघू शकता हा कॅनल आहे आणि कॅनलच्या बाजूचा हा नजारा सगळं हिरवंगार आहे, मस्तपैकी असं गवत आहे, खूप जबरदस्त. मित्रांनो, हा छोटासा कॅनल टाईप आहे. तर बघू शकता नेदरलँडमध्ये जास्तीत जास्त कॅनल असतात. तर हा कसा कॅनल आहे, त्याच्या बाजूला हे गवत आहे. कुठेही जाऊ द्या फिरायला, असे भारी भारी कॅनल आहेत, त्याच्या बागं एवढं गवत आहे. आपण शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळं गवतावर खूप प्रेम आहे, कारण एवढं कवळं लुसलुशीत गावात जर गुरांना खायला भेटलं ना तर एवढं मस्त वाटतं ना. त्यामुळे नेहमी कुठे फिरायला गेलं ना, असंच गावात दिसलं ना तर म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, असं वाटतं यज घेऊन यायला पाहिजे. मस्त आहे की 2-4 वजी कापून गुरांना घालायला पाहिजेत, असा फील येतो. नमस्कार मंडळी. देखो एक खेती बड़ी को हमारा गांव में डालेगा. एक कंपोस्ट खत आहे, बघू शकता मंडळी. आपल्याकडे जसं कंपोस्ट खत असतं ना, आपण एखादं पालं पाचवायचं किंवा आपल्याकडे मध्ये गांडूळ खत भरपूर शेतकरी बनवत होते, तशा टाईपमध्ये हे कंपोस्ट खत आहे. तर तुम्ही बघू शकता आता ह्याच्याकडे सगळा हे पाला पाचवा वगैरे हे जो काय आजूबाजूला पडलेला असतो. इथं बाजूला खूप मोठं हॉटेल आहे. तर ही जी एवढी काय झाडं आहेत त्याचा पाला पाचवा जो पडलेला आहे ते सगळं इथं आणून एका ठिकाणी त्यांनी बऱ्याच दिवसापूर्वी टाकलं असेल. तर आपल्याला जाता आता जस्ट हे खत दिसलं, तर आता हे बहुतेक शेती करता वगैरे वापरत असतील. जस्ट मला दिसलं म्हणून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. फिरत फिरत आपण अशा एका चौकामध्ये आलोय, जिथं रस्त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता दोन्ही बाजून असा रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये अशी गुलाबाची सगळी झाडं लावलेली आहेत. जसं गार्डन वगैरे असतं किंवा आपल्या घराच्या बाहेर बगीचा, ही अशी गुलाबाची फुलं आहेत. सुंदर अशी फुलं आहेत या ठिकाणी. आणि समोरचा नजारा बघू शकता. आपल्या गावाकडे पण आता बऱ्याच लोक अशा टाईपचे फार्म हाऊस बनवतात, तशा टाईपची घरं आहेत इकडं. बाजूला हे गाड्यांचं पार्किंग आहे मस्त, आणि त्याच्या बाजूलाच हा छोटासा कॅनल आहे. जिकडं जाल तिकडं कॅनल आणि ही निसर्गरम्य वातावरणातली झाडी आपल्याला बघायला मिळते. गावाकडे दगडी पूल असतात त्या टाईपचा हा जुन्या काळातला पूल आहे बघा. त्याला मस्त आहे की आता फिनिशिंग केलेलं दिसतंय. आणि हा समोर नजारा. तर तिकडे एक पवनचक्की आहे. आपल्याकडे पवनचक्की असते गावाकडं, तशा टाईपची पवनचक्की आहे. तर ती पवनचक्की बघायला आपण चाललोय. तर गेल्यावर बघूयात त्या पवनचक्कीचा लुक कसा आहे. इकडं अशा टाईपची छोटीशी इलेक्ट्रिक सायकल घेऊन लोक फिरत असतात. घरं तुम्हाला दाखवतो, सगळी एकसारखी डिझाईन केलेली असतात. प्रत्येक घरासमोर असा कॅमेरा असतोय, असं शानमध्ये लाकडी गेट आहे. मला इथं आपल्या गावाकडची आठवण ह्याच्यामुळे आली. केळीचं झाड दिसतंय का, केळीचं झाड इथं बघायला भेटले, त्यामुळे भारी वाटलं. हे फार्म हाऊस आहे किंवा ह्यांचं घर म्हणू शकतो. मस्त आहे की प्रत्येकाच्या घरासमोर बघा झाडं बिडं लावलेत. मस्त आहे की बसायला खुर्च्या टाकल्यात आणि निवांत क्षणी हे लोक एन्जॉय करतात. तर हे समोर मला हे फार्म हाऊस भारी वाटले बघा. हे आपण गावाकडे सुद्धा अशा प्रकारची बरीच लोक आता गेट बनवत आहेत. मस्त असं गेट बनवलेलं आहे. इथून त्यांचा खाली जायला रस्ता ठेवला आहे. खाली आय थिंक गाड्या वगैरे पार्किंग करत असतील. आणि हे सुंदर असं घर. घराचं डिझाईन बघा किती भारी आहे. कुठल्या प्रकारचा झागामागा नाही, जास्त कलरिंग नाही. आणि मस्त आहे की अशी कमान दिलेली आहे. आपल्याकडे देवळाला ह्याला कमान असते, अशी कमान. आणि खूप सुंदर डिझाईन केलं हे घर. या घराच्या बाजूनं बघू शकता अशी सगळी झाडी आहे. मस्त आहे की झाडे लावलेली आहेत. प्रत्येक जण अशी झाडे लावतो. हे दुसरं फार्म हाऊस बघू शकता.
सेम तशाच टाईपमध्ये. इकडे बर्फ जास्त असतो त्यामुळे सगळी लोक असं उतत आपण कमानी टाईप म्हणतो तशी घरे इकडे बनवलेली असतात, जेणेकरून घरावर जास्त बर्फ साठून राहत नाही. आपल्याला ह्या पार्किंगमध्ये टेस्लाची कार बघायला भेटते. टेस्लाच्या गाड्या भरपूर नेदरलँडमध्ये वापरल्या जातात. सोबत आता ही एकच घर आहे, ऑलरेडी यांच्याकडे गाडी आहे टेस्लाची, तरी ह्या 3-3 सायकली आहेत. आपल्याकडे घरात जसं आता घरटी मोबाईल झालाय, मुलाकडे असतो, आई वडिलांकडे मोबाईल असतो, आजी आजोबांकडे सुद्धा मोबाईल आहे, तशा टाईप मी घरात जेवढी लोक आहेत तेवढ्या लोकांकडे प्रत्येकाकडे आता नेदरलँडमध्ये सायकल असते. हे लोक खूप एन्जॉय करतात, सायकलीत फिरतात. आणखी एका घराचा सुंदर नजारा दाखवतो तुम्हाला. हे बघा छोटंसं घर आहे, किती अट्रॅक्टिव्ह आहे आणि त्याची बाल्कनी अशी मस्त काढलेली आहे बाहेर, लाकडी त्याला गेट दिलेलं आहे बाल्कनीला. हे समोर एक आपल्या गावाकडे जुनी घराज असायची कौलारू, तशा टाईपमध्ये ह्या घराचा नजारा आहे. आणि इथून तुम्हाला दाखवणार आहे पवनचक्की. तर ही पवनचक्की बघायसाठी आज आपण मित्रांसोबत आलोय. मित्रांनो हे झाड बघा, शेजारी हा खांब आहे, खांबाला गुंडाळून असं झाडाचा वेल सगळा वर गेलाय. पण हे घराला एवढं भारी शोध येतंय की इथं बघू शकता, जसं आपण गेट वगैरे बनवतो तशा टाईपमध्ये हे झाडाचंच गेट बनलेलं आहे. आणि मस्त आत हे फुलांचं पण दुसरं एक झाड बघू शकता. असं प्रत्येकानं आपल्या घराच्या बाहेर झाडं लावली पाहिजेत. खूप भारी निसर्गरम्य वातावरण तयार होतं या झाडांमुळे. तर फायनली मित्रांनो आपल्याला ज्या लोकेशनला यायचं होतं ते लोकेशन समोर बघू शकता, इथं पोचलेलं आपण. हे एक झाड मला लय भारी वाटलं. नेदरलँडमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी झाडं बघायला मिळाली. खूप सुंदर आहे झाड, त्याचा परिसर पूर्ण व्यापलेला आहे त्यानं आणि खाली आरामशीर लोक बसू शकतात, त्याची सावली पण घनदाट पडती. इकडं जंगलसारखा परिसर आहे समोर बघू शकता, ही सगळी झाडी आहे तिकडं. आणि अशा ठिकाणी आज आपण फिरायला आलोय. बघा हा जे मगाशी घर दाखवलं कौलारू, चारी बाजून असं कमानी टाईप हे घर आहे. आणि गावाकडे जशी कौलं असायची त्या टाईपमध्ये कौलं आहेत. वर धुराडी विराडी मस्त आहे की काढलेली आहे. तर मंडळी आता आपण फायनल डेस्टिनेशनला पोचलोय. सकाळी सकाळी उठलो, आज रविवार होता, रिलॅक्स. ज्या हॉटेलला आपण राहिला आहे त्या फ्लेक्चर हॉटेलच्या टेरिसवर गेलो आणि टेरिसवरून ही पवनचक्की मला लांबनच दिसली. एक 10 ते 15 मिनटात हार्डली आपण चालत आलो इथं. तर म्हटलं आज काही करून 4-5 वाजता मस्त आहे की फिरायला जायचं. तर ह्या पवनचक्कीपाशी फिरायला आलो. तुम्ही बघू शकता मागं पवनचक्की, एकदम मस्त नजारा आहे. लोक संध्याकाळच्या 4 वाजता मस्त आहे की निवांत क्षणी फिरायला जात असतात. पाठीमागं बघू शकता तुम्ही वातावरण एवढं निसर्गरम्य झाले आणि ही अशी लोक चालायला येतात. आतमध्ये सरळ रस्ता जातोय, थेट जंगला टाईप विषय तिकडं हा रस्ता जातोय. तर सगळी लोक मस्त आहे की फिरत असतात संध्याकाळी 4-5 नंतर, तर रात्री अगदी 10-11 वाजेपर्यंत फिरत. भेटूयात लवकरच भटकंती पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत अशाच प्रकारच्या युरोपमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वप्न परदेशाचे विथ अजिंक्य या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या नवनवीन मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. जय महाराष्ट्र.